आज यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल होता आणि अत्यंत दैदिप्यमान घवघवीत असं यश हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बांधवांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनलला दिलेलं आहे। मी प्रथमतः कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या सभासदांचे आदरणीय सुरेश बाबा भोसले आणि त्यांच्या सगळ्या नवनिर्वाचित जे आता संचालक मंडळ सत्तेमध्ये येणार आहे या सगळ्या लोकांच्या वतीनं प्रथम मायबाप जनतेचे आभार मानतो। आमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं यश या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मिळालेलं आहे। मागच्या निवडणुकीमध्ये इतकं मोठं यश आम्हाला मिळालं होतं, एवढी आघाडी मिळाली होती की ती आघाडी ओलांडायची ही देखील एक कसोटी आमच्या समोर होती आणि खरं तर लोकांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत। लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ज्या नेत्यांनी परिपक्व भूमिका घेतली आणि राजकीय कुठलाही विचार मनामध्ये न ठेवता लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये एक पाऊल पुढे घेतलं, त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानू इच्छितो। शेवटी कारखान्याचं कार्यक्षेत्र मोठं आहे, 4 तालुक्यांचं आणि 5 विधानसभेचे सदस्य आहेत, इतकं मोठं कार्यक्षेत्र कारखान्याचं आहे। 50,000पेक्षा जास्त सभासद आहेत आणि त्यामुळं इतक्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये इतकं एकतर्फी निवडणूक होणं हे सुद्धा एक खूप मोठा विश्वास सभासद बांधवांनी आमच्यावर दाखवलेला आहे। मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी, देशाचे सहकारिता मंत्री गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा, त्याबरोबर आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस भाऊ यांचे मनापासून आभार मानतो की सातत्यानं कृष्णा परिवारावर यांचं लक्ष राहिलेलं आहे। कृष्णा कारखान्याचं कसलंही काम असलं तर मागच्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्या पूर्वी देखील आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून कागद दिला की तो मंजूर करायच्या बाबतीमधलं काम झालेलं आहे आणि त्यामुळे प्रशासकीय पातळीवर एक खूप मोठं पाठबळ पक्षाच्या माध्यमातून आणि ह्या मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून मला मिळालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं कारखाना चांगला चालवत असताना आम्हाला खूप मोठं तिथं मदत झाली। आदरणीय सुरेश बाबा आणि त्यांच्या संचालक मंडळाचे सुद्धा खऱ्या अर्थानं सभासद ह्या नात्यानं मला खूप अभिमान आहे की त्यांनी अत्यंत चांगलं काम मागच्या 11 वर्षात केलं आणि ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये मागच्या 11 वर्षातल्या कामाचा रेकॉर्ड हा मोडायच्या बद्दलचं काम किंवा त्याच्यापेक्षा सुंदर काम करून खऱ्या अर्थानं कृष्णा कारखान्याच्या सभासदाला श्रीमंत बनवण्याचं स्वप्न जे स्वर्गीय आप्पांपासून आमच्या कुटुंबाचं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। मी सगळ्यांचे आभार इथं मानतो, मीडियाचे देखील मोठे आभार मानतो की मीडियाने देखील मनापासून आम्हाला सहकार्य केलं, चांगल्याला चांगलं दाखवण्याच्या बाबतीमधलं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे सत्य हे लोकांसमोर येऊ शकलं। आज या निवडणुकीच्या निमित्तानं एक गोष्ट सिद्ध झाली की कृष्णा कारखान्यामध्ये एक स्थिर व्यवस्थापन सभासदांना पाहिजे आणि त्या माध्यमातून योग्य निर्णय जे कारखान्याच्या हिताचे आहेत ते घेण्यासाठीचा एक फ्री हँड सभासद बांधवांनी आम्हाला दिले।